हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजची व्हिडिओची सुरुवात झाली आपली सकाळच्या नाश्त्यापासून आणि आज नाश्त्यासाठी बनवलेली साबुदाणा खिचडी. कुणाचाही उपवास नव्हता आणि आता खूप दिवस झाले घरात उपवास पण नाही आहेत, तर खिचडी खाण्यात येत नव्हती आणि मुलांना आणि मला एवढी इच्छा झालेली साबुदाणा खिचडी खायची की असं वाटायचं कधी करून खाईल. संध्याकाळी भिजायला टाकली आणि म्हटलं तर नाश्त्यासाठी सुट्टीचा दिवस आहे, खिचडी बनवायची म्हणजे बनवायची. तर फुल खुशी होती चेहऱ्यावरती की मस्त लिंबू वगैरे मी आणली होती भाजीला गेल्यावरती आणि तेच लिंबू बघितलं आणि असं झालं की आता ही कधी मी खिचडीमध्ये टाकून खाईल. कारण मला खूप खूप आवडतं खिचडीमध्ये मस्त भरपूर असं लिंबू पिळून खायला. तर छान छान अशी गरम गरम खिचडी तयार झालेली आहे. मुलांसाठी मी आधीच मिठाची काढून ठेवली होती थोडीशी आणि हे दक्षच्या बाबांसाठी मी नाश्त्याला दिलं, त्याच्यानंतर माझ्यासाठी पण घेतलं. तर मस्त आवडीचा असा टेस्टी गरम गरम नाश्ता करून घेतलेला आहे आणि पाहू शकता इकडे तक्षला मिठाची आणि तिखटवाली मिक्स काढून ठेवलेली मी आणि अंशुलसाठी मिठाचा वेगळा डब्बा काढून ठेवला होता. खूप गरमागरम खिचडी अशी खायला रेडी झालेली. तर ही आहे माझी प्लेट जी की भरपूर अशी खिचडी घेतली, मस्त लिंबू घेतलेले भरपूर आणि आता मी ते खाऊन घेणार आहे. तर ह्याच्यानंतर ना नाश्ता तर झाला आमचा आणि दिवसभर थोडं बाकी काम होतं. तुम्हाला तर माहिती आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी एखाद्या दोन शेअर केलेले आरीवर्कचे क्लास चालू झालेत आता, त्यात मुलांच्या एक्झाम पण होत्या. तर मग दिवसभराचं काही रुटीन मला तुमच्याशी शेअर करता आलं नाही, त्याच्यामुळे आपण डिरेक्टली पोचलो संध्याकाळी. तर संध्याकाळच्या क्लिप मी ह्याच्यासाठी घेतल्या, अचानक बेत ठरला ते जेवण बनवण्याचा, पुढे तुम्हाला सांगेल मी. आणि हे फिलिंग जे काही मी तुम्हाला दाखवते खूप भारी होतं. एकदम अशी मनातून अशी इच्छा झाली आपल्याला काहीतरी खायची आणि ते खाणं जेवण आपण असं रेडी केलं पदार्थ आणि मनसोक्त असा खायला भेटला की जो माझ्या चेहऱ्यावरती आनंद आहे तो नक्कीच भेटतो. तर जेव्हा कधी आपल्याला काही खायची इच्छा होईल तर ते नक्की बनवून खावं असं मला तरी वाटतं आणि म्हणून मी माझ्या त्या तत्त्वावरती चालते. आमच्या घरात खायला बेलं सगळ्यांनाच खूप आवडतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीत आम्ही कधीच मागे हटत नाही. झाली इच्छा बनवा आणि खा. तर ज्या संध्याकाळच्या मेनूविषयी मी बोलत होते तो हा आहे. पाहू शकता काय झालं, मुलांना ना खूप दिवस झालं मी पुरणपोळी बनवली नव्हती, संक्रांतीसाठी बनवायचीच आहे, पण एकदम असं काय माहीत क्रेविंग्स झालं सगळ्यांना. असं आम्हाला वाटलं की पुरणपोळी खायला पाहिजे, जसं खिचडीचं झालं ना तसंच हे झालं. आणि भाजीला काही नव्हतं घरामध्ये, थोडंसं म्हणजे जेवणाचं प्लॅनिंग करत 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 अचानक असं वाटलं संध्याकाळी 7:30-8 वाजता. दिवसभराची कामं तर चालूच होती माझी, ते काही मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं. म्हटलं तर राहू दे, कारण हे क्लास वगैरे हे सगळं चालू आहे आणि जास्त मग नाही मला तिथं वेळ देता येत हे सगळं शूटिंग घ्यायला वगैरे, आणि त्यातून मुलांना पण आणायचं न्यायचं दोघांचं चालू असतं दिवसभराचं ते सगळं. तर मग म्हटलं आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया तुम्हाला ह्या मेनूसोबत. तर संध्याकाळी 7:30-8 वाजता माझा प्लॅन ठरला की मी आज पुरणपोळीच करणार आहे आणि ह्यांना कुणालाच माहीत नव्हतं घरामध्ये. तक्षच्या बाबांना माहीत नव्हतं आणि तक्ष आणि अंशुलला पण माहीत नव्हतं. आणि पुरणपोळी प्रचंड आवडते ह्या तिघांना पण, मला पण आवडते, पण मला आमटी भात आवडतं, मला पुरणपोळी नाही आवडत. आणि हो, पुरणपोळीच्या आमटी जी आपण बनवतो ना कटाची आमटी, ती तुम्ही शिल्लक राहिली तर कशी खाता, मी कशी खाते म्हणजे आम्ही कशी खातो हे पण तुम्ही नंतर बघाच. एंडिंगला तुम्हाला दाखवते शिळी राहिलेली जी आमटी असते दुसऱ्या दिवशी ती आम्ही कशी खातो. तर पहिलं तर मी छान असं 8 वाजता डाळ वगैरे शिजायला घातली होती संध्याकाळच्या आणि असं झालं होतं की आता तक्ष बाबा येईपर्यंत माझं जेवण बनवून होईल की नाही माहीत नाही, पण झालं, बऱ्यापैकी झालं होतं, फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या. तर एवढ्या गडबडीत स्वयंपाक करते आहे असं वाटत होतं पोळी फुटेल की काय काय असं नाही का, थोडं दडपण आल्यासारखं झालं मला. एकदा मी डाळ शिजायला घातली आणि स्वयंपाक बनवायला सुरुवात तर केली, पण ज्यावेळी पोळ्या लाटायची वेळ आली त्यावेळेस असं झालं की आता कधी उरकायचं, लेट होत चाललं आहे हे ते. पण 10-10:15 आम्ही जेवायला बसलो होतो. तर एवढं पण काही वेळ लागला नाही. पुरणपोळीला साहजिक आहे 2-2.25 तास लागणार असतात, पण मला ते माहीत होतं, करायचं होतं, इच्छा झालेली खायची, म्हणून म्हटलं
चला लागा तयारीला. आणि खरंच सांगते, पुढे तुम्ही बघाल पण खाली काही पेपर वगैरे घेतलेला नाही आहे, कापड वगैरे घेतलेलं नाही. एवढंच की थोडंसं पिठाचा वापर मी जास्त करते पोळी लाटताना, चपाती लाटताना. तर तेवढ्यावरतीच पण खूप छान अशी पोळी लाटल्या गेली होती आणि मस्त पुरणपोळ्या होत होत्या. तर चला पुढे तर तुम्ही पहिले माझ्या पोळ्या बघून घ्या आणि मग मी तुमच्याशी बोलते. तर भेटूया थोड्या वेळात. एखादी तरी पोळी फुगलेली बघा यार, कारण मी एवढ्या उशिरा इतके कष्ट केलेत आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. कसं वाटतं आहे व्हिडिओ, कसं वाटतं आहे माझा स्वयंपाक, कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जेव्हा मी पुरणपोळी बनवली ना, त्याच्यानंतर जेवायला बसल्यानंतर मुलांना ना विश्वासच बसत नव्हता. तक्ष तरी एकदा येऊन गेला होता मध्ये काय बनवती बघून, पण त्याला मी म्हटलं होतं सांगू नको, कारण अंशुल आमच्या घरात खूप, अंशुलला पुरणपोळी आवडते आणि तो असा रिॲक्ट पण खूप छान होतो. तर जेवायला बसायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे ते मला दाखवता नाही आलं तुम्हाला. पण ना अक्षरशः त्याला विश्वास बसत नव्हता की मी खरंच पुरणपोळी केली आहे. तो म्हणायचा मम्मा ही चपाती आहे, तू असं नाही करू शकत. म्हटलं का नाही करू शकत? त्याला वाटायचं इतकं उशिरापर्यंत तर मम्मा स्वयंपाकाला लागली नव्हती आणि अशी कशी पुरणपोळी होईल लगेच. तर तो मोबाईल बघण्यात, टी व्ही बघण्यात दंग होता. तो काही माझ्याकडे किचनमध्ये आला नव्हता, त्यामुळे त्याला ही सगळी स्टोरी माहितीच नव्हती आमचं किचनमध्ये काय चाललं आहे. तर जेवायला बसल्यावर जेव्हा त्यांनी पुरणपोळी तोडली आणि त्याला आतमध्ये पुरण दिसलं, त्याच्यानंतर जे काही पोरगा खुश झालं आहे, म्हणायचं वाव मम्मा तू खरंच माझी फेवरेट पुरणपोळी बनवली, तू खरंच माझ्यासाठी केलं. म्हटलं हो, तुला आवडते म्हणून केली. आणि मला पुरणपोळी केली ना, कधीच पुरण थोडंसं बनवून जमत नाही. भरपूर असं पुरण बनवून ठेवत असते मी, फ्रीजमध्ये ठेवते. नंतर तो पुरण आहे तोपर्यंत टिफिनला घेऊन जातो पोळी, कारण दुसरं काही तो खायला मागतच नाही. मग अशी एवढी त्याला पुरणपोळी आवडते. पाहू शकताय पोळ्या किती छान लुसलुशीत होत आहेत आणि मस्त टम फुगत आहेत. तर जेव्हा पोळी फुगते, आमटी छान होते आणि बाकीच्या तर गोष्टी मग काही साध्या सिंपल असतात, ज्या आपण रोज पण बनवतोच, कधी दिवसाड बनवतो, भजी बिजी असं असतंच चालू. त्याचं काही एवढं हे नाही आहे. आमटी आणि पोळी छान झाली की मस्त झालं सगळं. तर आज तेच झालं होतं माझं. छान अशा पोळ्या झालेल्या, मस्त टम फुगत होत्या. आणि जेवायला बसलो तर मुलं पण खूप खुश झाली जेव्हा पुरणपोळी बघितली. तर मी जे जेवण बनवलं त्याचं काहीतरी मला फळ भेटलं, हे झालं. तर चला बनवून घेते स्वयंपाक पहिलं, बाकी सगळं झालेलं आहे. पोळ्या लाटून घ्यायच्यात आणि मग दाखवते पूर्ण जेवण काय काय बनवलं आहे ते. भेटूया थोड्या वेळात. तर पाहू शकताय मस्त पोळ्या सगळ्या एवढ्या टम फुगलेल्या, बघितल्याच असतील तुम्ही. आणि नंतर हे सगळं रेडी झालेलं आहे माझं, भजी पापडी वगैरे सगळं. आणि आमटी पण किती छान झाली आहे बघा, तर्रीबाज मस्त लाल झरीत अशी.
तर हे सगळे रेडी झालं आहे. मस्त पोळ्या पण बनवून घेतल्या जेवढ्या आम्हाला आत्ता खायला पाहिजे. लिंबू वगैरे चिरून घेतलेलं आहे आणि आता आम्ही बसलो जेवायला. तर भात रेडी आहे आपला आणि आमटीसोबत जेव्हा भात खायचा असतो तेव्हा मी तो जास्त करून पातेल्यामध्ये बनवते. आणि हे मस्त असं पुरणपोळीचं ताट रेडी झालेलं आहे माझं. तर 8 वाजल्यापासून संध्याकाळच्या 10:15 वाजता माझा स्वयंपाक रेडी झाला आणि आम्ही जेवायला बसलो. आणि हे मस्त मनसोक्त असं सगळ्यांच्या आवडीचं जेवण ताटामध्ये दिसलं की त्याच्यानंतर खुशीच खुशी होती सगळ्यांना. आणि ही दुसऱ्या दिवशी आमची शिल्लक राहिलेली आमटी खाण्याची पद्धत, जी आम्ही मस्त कांदा पोहे बनवतो आणि आमटी गरम करून त्याच्यामध्ये टाकायची आणि मस्त लिंबू पिळून खायची. तुम्हाला पण असं खायला आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्लीज. आणि मी एक हाऊसवाईफ आहे. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सगळं पाहायला भेटेल. कधी रेसिपीज, कधी माझं बनवलेलं जेवण, कधी माझं बाहेर गेलेला व्लॉग, तर कधी घरातली कामं. थँक्यू सो मच.